ठाणे शहरात महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सेवा सुरू असली तरी प्रत्यक्षात महिलांना ही बस पकडण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरी बस संख्या आणि वेळेवर न धावणाऱ्या बसेस यामुळे महिला प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय। सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस फारशा वेळेवर पोहोचत नाहीत, त्यामुळे अनेक महिला धावत पळत बस पकडताना दिसून येतात। काही वेळा जागा मिळवण्यासाठी चढाओढ तर काही वेळा थांब्यांवरच बस न थांबवण्याच्या घटना घडत आहेत। नागरिक आणि महिला प्रवाशांचा स्पष्ट सूर आहे की महिला विशेष बस सेवेची संख्या वाढवण्यात यावी, वेळेचं काटेकोर पालन व्हावं आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाययोजना कराव्यात। या संदर्भात अनेकांनी ठाणे परिवहन प्राधिकरणाकडे निवेदन दिलं असून अद्याप ठोस उपाय झाले नाहीत। फक्त महिला बस आहे म्हणून समाधानी नाही, तर ती वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावली पाहिजे अशी मागणी ठाण्यातील महिला प्रवाशांनी केली आहे। त्रास तर भरपूर होतो, कारण अर्धा पाऊण तास तर असंच जातं, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा तास, म्हणजे 1-1.5 तास असंच जातं। कुठून येता तुम्ही ठाण्यामध्ये? दिव्यावरून। आणि दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला किती वेळ लागतो? दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला 20 मिनिटं। आणि ठाण्यातनं तुमच्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी किती वेळ लागतो? पाऊण तास जातात। पाऊण तास जातो। बसेस वाढवल्या पाहिजे, बसेस वाढवल्या पाहिजे, कारण ट्रॅफिक पण खूप असतं, त्याच्यामुळे बसेसचा प्रॉब्लेम होतो। भरपूर त्रास आहे, वैताग येतो ट्रॅफिकला, भरपूर त्रास। काय वाटतं, प्रवाशांना किती त्रास होतो, तुम्हाला किती त्रास होतो? आम्हालाही त्रास आहे, प्रवाशांनाही त्रास आहे, काय करणार। कुठल्या रूटला चालते आपली गाडी? 12 नंबर। आणि किती कुठे कुठे ट्रॅफिक लागते? मेन माझीवडा, कापरवाडी आणि वडवलीला। वडवलीला हो। दररोजची परिस्थिती असते? रोजची परिस्थिती। असं जर गेलं तर किती वेळ लागतो जायला, जर रोड खुला असेल तर? रोड खुल्ला राहिला तर जाता 40 ते 45 मिनिटात गाडी जाते। आणि ट्रॅफिक असेल तर 1-1.5 तास। 1.5 तास जातो। काय वाटतं, ट्रॅफिकसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत वाहन चालक म्हणून? केली पाहिजे आता काहीतरी सुविधा, आम्हालाही त्रास आहे, काय करणार। ट्रॅफिक असते दररोज आणि बस पण